झी 24 तास एक पाऊल पुढे। या प्रवासाचा आता पुढे काय, तुमची जी तुमच्या नंतरची पिढी आहे, मग अनिकेत असेल, दिगंत असेल, कौस्तुभ असेल, त्यांच्यापर्यंत हा वारसा पोहोचलाय, तो सुरक्षित आहे, तो कसा राहणार पुढे, कारण आव्हानं बदलत आहेत। माझा मुलगा कम्प्युटर एक्सपर्ट आहे, फर्स्ट क्लास फर्स्ट अटेम्प्ट चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि कंपनी सेक्रेटरी आहे। बाहेर त्याला 2-2.5 लाखाची नोकरी आजही मिळू शकते। 8 वर्षापासून बाबांनी त्याला नेमलं, तो मॅनेजिंग ट्रस्टी एवढ्या संस्थेचा आहे। माझा धाकटा भाऊ हेमलकशाला असतो, तो संस्थेचा उपप्रमुख आहे, त्याची तिथं मुलं सगळे तिथे आहेत। त्यांनी दैन्य आम्हाला दुसऱ्या शाळेत जर टाकलं असतं, दुसऱ्या याच्यात टाकलं असतं, कदाचित ती न्यूक्लियस शरीरामध्ये, पण मीच काम करतो सर, माझी तिसरी पिढी म्हणजे सगळ्यांची तिसरी पिढी तिथे कशी काम करते। आमच्या काळची संकटं वेगळी होती, आजच्या काळची संकटं फार मोठी आहेत। त्यामुळे त्यांच्यावर आता स्कूल्स, कॉलेजेस, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशन स्टेट सब्जेक्ट 100% सरकारची ग्रँट त्यांना मिळते, त्यामुळे सरकारचं मेजर पार्टनर आहे। प्रॉपर्टी सगळी आमची आहे, मी सगळ्यांचा चेअरमन आहे, पण दुर्दैवाने सरकारी परिमाणं आरटीआय लागतो, ही नवीन संकट सध्याची, ती वेगळीच परिमाणं आहेत त्यात। पण आता 15 कोटी मला कॉलेजला लागणार, नॉन ग्रँट नॉन डोनेशन, सुन्याच्या बिल्डिंग्स आहेत। कॉलेज बेस्ट कॉलेज त्या रिजनमधलं B++ नॅक आहे, ए देणार होते। बाबा म्हणायचे हे बेस्ट कॉलेज कसलं, हे एलिमिनेशन सिस्टम आहे, एज्युकेशन सिस्टमने 93% लोक नापास होतात, त्यांना द्यायला नोकऱ्या नाही, 60% जे पास होतात त्यांनी द्यायला तुमच्याकडे नोकऱ्या नाही। म्हणून बाबांनी सोमनाथला वर्कर्स युनिव्हर्सिटी काढलं, संस्कार 1600 लोक अंथरुणावर आहेत। हे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिसत नाही, आणि त्यांनी एवढं प्रचंड हार्डवर्क केलेलं आहे। त्यांना निरोप घेताना हे बॅलन्स शीटमध्ये दिसत नाही, तेव्हा मला दररोज 8-10 लाख रुपये लागतात। आणि हे सगळं असताना माझी सगळी टीम कशी काम करते, म्हणून आम्ही नाचगाणी करतो, ज्या पोरांना नेतो, म्हणून आनंदवन तुमच्या द्वारी। पण आपण सगळ्यांनी, म्हणून पुलं असं म्हणाले की सुंदर मी करणार। पण आज गंमत आपल्याला वाटेल की आमच्याबद्दल चांगलं बोलणारा माणूस दाखवा, मी बक्षीस देईल की महारोगी माजले असा शब्द आहे। तर बाबांना एवढा आनंद झाला, अरे त्याची कोणी धूळ विचारपूस करीत नाही, तो माजला। माझ्याकडे एवढे उद्योग आहेत, माझे एवढे कपडे आहेत की माझ्याकडे 60 पॉवरलूम्स आहेत, हँडलूम्स आहेत। माझे सहकारी आमच्या संस्थेचे दिलीप हेरलेकर ट्रस्टी आहेत, ते मराठी विज्ञान परिषदेचे सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, त्यांनी तिथे पॉवरलूम सुरू केले। 1 कोटी रुपयाचे कपडे आम्ही सगळे निर्माण करायचे। माझे एवढे कपडे आहेत की माझ्या बायको विकत घेता ती हैराण होऊन जाते। तर पुलंच्या अंगावरचे 90% कपडे माझे असतात। नाना पाटेकरचं व्रत आहे की लग्न वाढदिवसाला प्रेझेंट देताना तो आनंदवानाचाच देतो। तर तिथे टॅक्स मारला, बाबांना एवढा आनंद झाला की लेप्रोसी पेशंट टॅक्स पेअर बनेल, मला स्वप्न पडलं नव्हतं, माझं काम संपलं। 3 तिथे लग्न झालीत, काही लग्नांमध्ये हुंडा घेण्यात आला। आई म्हणाली, मेल्या सगळं तू खराब करून टाकलं, आम्ही 12 वर्ष नर्मदा किनारी होतो, सगळी परिमाणं बदलली। बाबांना कोण आनंद झाला की अरे महारोग्यांना हुंडा, मला कधी स्वप्नच पडलं होतं, माझं काम संपलं। हा तसं असं म्हणणं। पण आता आमचं काम सुरू झालं, म्हणून आम्हाला समाजाच्या तन मन आणि धन अशी आवश्यकता आहे। आपण देवळात जातो, हा पॅसिव्ह चॅरिटी असते, म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक आनंदवन बंद करायचंय। या लोकांचा तन मन आणि धन याचा सहभाग आम्हाला पाहिजे। याच प्रसंगावर बाबांची एक कविता आहे, जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथं असतात, जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथं असतात, तिथंच बुडता देश वाचवणाऱ्यांच्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात। वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या, वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या, मी अजून जहाज सोडलेले नाही, मी अजून जहाज सोडलेले नाही। ही कविता बाबांची जी आहे त्याचं वाचन मी करतो, आवाज असला तर त्यातल्या निवडक ज्या कविता आहेत, तो चार्टर मॅनिफेस्टो किती काही भावगीत नाही। माझी पत्नी आणि आमचा ऑर्केस्ट्रा एकीकडे आहे, ती संगीताची तज्ज्ञ नाही, पण ती जेव्हा बाबांच्या कविता म्हणते, त्याला साज संगीत फारसं नसतं, त्याच्या चाली बुद्धवासी घनश्याम गायधनींनी दिल्या आहेत, बऱ्याचशा चाली पु ल देशपांडेंनी होन केलेल्या आहेत। त्या कविता आपण ऐकाव्या, त्या कविता म्हणजे ते भावगीतं नाहीत, ते वेगळ्या कविता आहेत की रोमांच का उभा राहतो आणि त्या माणसांनी कसं कामं केलेली आहेत। त्यामुळे हा कलेचा एक प्रवास आहे आणि हा सृजनशक्तीचा एक प्रवास आहे। हे आश्रम नाही किंवा सेवा राहील असा हा शब्द नाही, हा कप्तान जहाजावरच राहील। हो, कप्तान हा जहाजावरच राहील। आणि कॉम्प्लेसन्सी नाही, म्हणजे आत्मसंतुष्टता नाही। समाजातले जेवढे दुर्लक्षित उपेक्षित क्षेत्र आहेत, तिसऱ्या पिढीसमोर फार मोठे आव्हानं आहेत, त्यांची स्वप्नही वेगळी आहेत। मला फार आनंद होतो की ते माझी लाईन किंवा बाबांची लाईन तो करतात असं नाही, नवीन आव्हानानुसार ती कामं करतात। त्याला फ्लेक्सिबिलिटी म्हणतात, याला मॅलिएबिलिटी म्हणतात, कारण आम्ही झापडं बांधलेले लोक नाहीत। पण सरकारचा सहभाग यात मिळावा,
सरकार म्हणजे काय, शेवटी मी सरकारमध्ये होतो, मी महाराष्ट्राच्या प्लॅनिंगला होतो किंवा होतो. सरकार हा नाही प्रश्न, लोकांचा जर सहभाग याच्यात राहिला आणि त्यांनी परिमाणं जर ही लक्षात घेतलीत तर आपला देश का भीक मागतो ही परिमाणं. म्हणून डॉक्टर स्वामीनाथन असंच म्हणायचे की आनंदवनाचं ते परिमाण आपण घ्या की सायंटिफिक ह्युमॅनिझम, पाणी, चारा, मूलभूत ज्या गरजा आहेत. माझी आई दूध काढायची, लोक दूध रस्त्यावर फेकायचे, महारोग्यांना दूध काढता येत नव्हतं. आज त्या ठिकाणी गजानन वसू म्हणून माझे प्रमुख कार्यकर्ते आहेत की बाबा आमटेंच्या बाजूला रीडर डायजेस्टच्या याच्यात त्यांचा फोटो आहे, तो माझ्याबरोबर यवतमाळ असतो. त्यांनी हा ऑर्केस्ट्रा काढला, त्यांनी आज डेअरी काढली, तिथे कसं दूध रस्त्यावर लोक क्यू लागतो. हा सुडाचा एक प्रवास आहे आणि सुरांचा एक असा प्रवास आहे. विकासजी, आज इतका प्रदीर्घ वेळ तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्ही आमच्यासाठी दिलात आणि झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी एक प्रकारे ही वैचारिक दिवाळी दिलीत, त्याबद्दल सगळ्या सर्व प्रेक्षकांतर्फे आभार. मी धन्यवाद. आणि आपल्या आनंदामध्ये आपल्या दलित पीडित लोकांनाही आपल्या क्षेत्रातल्या प्रत्येकाने असं सम्मिलित त्यांना करून घ्यावं एवढी माझी विनम्र विनंती. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.